नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे त्या नालायक मुलाने. वृद्धाश्रमातील म्हाताऱ्या आईच्या चितेला अग्नी द्यायलाही नकार दिला आणि मग त्याला त्याच्याच मुलांनी जन्मभराची अद्दल घडवली. कल्पनाबाई शेवटच्या घटका मोजत होत्या. 10 वर्षांपासून त्या वृद्धाश्रमातच राहायच्या. सर्वांनाच त्यांनी आपलंसं करून घेतलं होतं. त्यांची शेवटची इच्छा होती की माझ्या कुटुंबातीलच कोणीतरी मला अग्नी द्यावी. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचा मुलगा किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीतरी त्यांच्याजवळ असावं अशी वृद्धाश्रमातील सर्वांचीच इच्छा होती. परंतु मागील 2 दिवसांपासून फोन करूनही कल्पनाबाईचा मुलगा त्यांचा फोन काही उचलत नव्हता. शेवटी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरनी शेवटचा चान्स म्हणून फोन केला. कल्पनाबाईचा मुलगा मिहिरने फोन उचलला आणि रागातच विचारलं, "काय आहे? तुम्हाला काही कळतं की नाही? तुमच्यासारख्या रिकामटेकडा नाही आहे मी. मला मीटिंग असतात, रात्रंदिवस काम असतं, पुन्हा पुन्हा फोन करताय." मॅनेजर शांतपणे म्हणतो, "मिहिर साहेब माफ करा, परंतु महत्त्वाचं काम होतं म्हणूनच फोन करतोय. तुमच्या आई कल्पनाबाई शेवटच्या घटका मोजतायत म्हणून तुम्हाला फोन करतोय. त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या चितेला तुमच्या कुटुंबातील कोणीतरी अग्नी द्यावी." मिहिर म्हणतो, "10 वर्षांपूर्वीच मी त्या बाईला तुमच्या वृद्धाश्रमात सोडून आलोय. आता तिचा आणि माझ्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाहीये. कशाला मला फोन करून त्रास देताय? मला महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत आणि दुपारी माझ्या मुलांच्या शाळेत ॲन्युअल फंक्शन आहे. मला ते अटेंड करायचंय. दरवर्षी तुमच्या वृद्धाश्रमाला मोठी देणगी देतो ना मी. त्यामध्ये सगळं ॲडजस्ट करून घ्या. मला नाही जमायचं यायला." असं म्हणून तो फोन कट करतो. मॅनेजरच्या डोळ्यातही पाणी येतं. तेवढ्यात कल्पनाबाई आपले प्राण सोडतात. वृद्धाश्रमातील सर्वांनाच अतोनात दुःख होतं. आता आपल्याला त्यांचा अंत्यसंस्कार करायचा आहे म्हणून सगळे तयारी करू लागतात. इकडे मिहिर सेक्रेटरीला फोन करून बोलावतो आणि सांगतो की माझी एक मीटिंग आहे, ती लवकर करून घ्या. मला माझ्या मुलांच्या फंक्शनला जायचं आहे. त्यांच्या शाळेचं शेवटचं वर्ष आहे. नाही गेलो तर चिडतील माझ्यावर. सेक्रेटरी हो म्हणतो आणि मीटिंगची तयारी करू लागतो. मिहिर कल्पनाबाईचा एकुलता एक मुलगा होता. कल्पनाबाई आणि त्यांच्या नवऱ्याने रात्रंदिवस कष्ट करून त्याला शिकवलं, मोठं केलं. गावात लहानचा मोठा झालेला मिहिर गावातच शिकला, परंतु अत्यंत हुशार असल्यामुळे त्याचा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागला आणि पुढे त्याने शहरात आपलं सगळं शिक्षण पूर्ण केलं. मोठी नोकरी मिळवली, भला मोठा पगार मिळवला. परंतु गावात राहणाऱ्या साध्या आईबापाला मात्र तो विसरला. आईबापाची लाज वाटायला लागली त्याला. शहरातील स्टँडर्ड आणि उच्चभ्रू मित्रमैत्रिणींसमोर आईबापाला आणणं त्याला आवडत नव्हतं. त्याची बायकोही तशीच शहरातली मोठ्या बापाची लेक. तिलाही आपले गावठी सासू सासरे आवडत नव्हते. जोपर्यंत मिहिरचे बाबा जिवंत होते, कल्पनाबाई गावातच राहिली. परंतु बाबा वारल्यानंतर मिहिरला त्यांना आपल्या घरी आणावं लागलं. जोपर्यंत मुलं लहान होती त्यांना सांभाळायला कोणाची तरी घरात गरज पडायची. तोपर्यंत मिहिरने आणि त्याच्या बायकोने कल्पनाबाईंना सांभाळलं. परंतु मुलं 5 वर्षांची झाली आणि लगेचच या दोघांना कल्पनाबाईची अडचण होऊ लागली आणि त्यांनी कल्पनाबाईंना वृद्धाश्रमात पाठवून दिलं. वृद्धाश्रमात गेल्यानंतर तर त्यांनी कल्पनाबाईशी सगळा संबंध तोडला. कधीही त्यांना भेटायला गेले नाही, त्यांची साधी विचारपूसही केली नाही आणि आता त्यांचा प्राण गेल्यावरही मिहिर त्यांच्या अंत्यसंस्कार करायला तयारही नव्हता. मिहिरची दोन्ही मुलं प्रज्ञा आणि पार्थ खूप समजूतदार होती. दोघे आता शाळेच्या शेवटच्या वर्षाला होती. त्यांना आजी थोडी थोडी आठवायची,
परंतु मिहीर आणि त्याची बायको आजीबद्दल त्यांना काहीही सांगत नसायचे. आज त्या दोघांच्या शाळेचं फंक्शन होतं आणि दोघंही परफॉर्म करणार होते. त्यामुळे विहीर आपली ऑफिसमधली मीटिंग आवरतो आणि बायकोला फोन करून सांगतो, तू डायरेक्ट शाळेमध्ये पोहोच, मी येतोय. हे फंक्शन मिस व्हायला नकोय. परंतु आईचा मृत्यू झाला आहे याबद्दल तो काहीही बोलत नाही. शाळेच्या फंक्शनला सुरुवात होते. मिहीर आणि त्याची बायको या फंक्शनला पोहोचतात. आता आपल्या मुलांचा परफॉर्मन्स होईल म्हणून ते खूप उत्सुक असतात, वाट पाहत असतात. तेवढ्यात अनाउन्समेंट होते. 10वीतील पार्थ आणि प्रज्ञा एक सुंदर परफॉर्मन्स करणार होते. पार्थ आणि प्रज्ञा हे दोघे स्टेजवर येतात आणि त्यांना पाहून मिहीर आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण हे दोघं एका वेगळ्याच वेशात आलेली असतात. प्रज्ञा ही चक्क कल्पनाबाईच्या वेशात असते, तर पार्थ हा मिहीरच्या वेशात असतो. पार्थ आणि प्रज्ञा आईवर बेतलेल्या एका सुंदर गाण्यावर ॲक्टिंग करतानाचा डान्स करतात, ज्यामध्ये ते दाखवतात की कल्पनाबाईंनी मिहीरला जन्म दिला, लहानसं मोठं केलं, त्याला सगळं शिकवलं, त्याला वाढवण्यासाठी शिकवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. त्यानंतर मिहीर शहरात गेला, शिकला, नोकरीला लागला, मोठा झाला. मग त्याला आपल्या गावातील आईबापाची लाज वाटायला लागली. बाबा गेल्यानंतर कसं त्याने आईला वृद्धाश्रमात पाठवून दिलं आणि आज आईचा मृत्यू झाला तरीही तो आईच्या चितेला अग्नी देण्यास गेला नाही. हे सगळं या परफॉर्मन्समध्ये दाखवलेलं असतं. त्यांचा हा परफॉर्मन्स पाहून हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं. परंतु मिहीर आणि मिहीरच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्यांना कळतं की हे सगळं काय चाललंय आणि आपल्या मुलांना हे सर्व कसं समजलं. या दोघांचा डान्स परफॉर्मन्स संपतो आणि सगळेजण उभा राहून टाळ्या वाजवतात. त्यांना पहिलं बक्षीस मिळतं. पार्थ आणि प्रज्ञा घरी पोहोचतात तेव्हा मिहीर त्यांची वाट पाहत असतो. हे दोघे घरी पोहोचल्यानंतर तो विचारतो, आज तुम्ही जे केलं ते काय केलं होतं? तुम्ही हा कोणता परफॉर्मन्स सादर केलात? प्रज्ञा म्हणते, बाबा काय झालं? तुम्ही का चिडलेले आहात? तुम्हाला तुमच्या आयुष्याची निगडीत काही दिसलं की काय? मिहीर चिडून म्हणतो, जास्त शहाणपणा करू नकोस, जे विचारलं त्याचं उत्तर दे. पार्थ म्हणतो, बाबा आमच्यावर नाही ओरडायचं, कारण चूक तुमची आहे. आज आम्ही तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवलंय, आरसा दाखवलाय, म्हणून तुम्ही आमच्यावर चिडलात ना. म्हणून आपण जसे असतो तसेच दिसतो. मिहीर खूप चिडतो आणि चक्क पार्थवर हात उचलतो. परंतु प्रज्ञा त्यांचा हात पकडते आणि म्हणते, नाही बाबा, आम्ही हा अन्याय नाही सहन करणार. आमच्या आजीने जो सहन केला, परंतु आम्ही नाही करणार. मिहीर विचारतो, तुला आजीबद्दल कसं माहीत आणि तुम्हाला हे सगळं कसं कळालं? कोणी सांगितलं? पार्थ म्हणतो, आज दुपारी जेव्हा तुम्हाला ऑफिसमध्ये वृद्धाश्रमातून फोन आला होता की आजी आता या जगात राहिली नाही, तेव्हा तुम्ही तेथे जाण्यास नकार दिला. स्वतःच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यानंतर मॅनेजरचा घरी फोन आला होता. प्रज्ञा सांगते, मी तो फोन उचलला आणि त्यांनी मला आजीच्या मृत्यूची बातमी दिली आणि तुम्ही काय उत्तर दिलं हे सुद्धा सांगितलं. तेव्हा मी आणि पार्थ दोघे तेथे गेलो. वृद्धाश्रमात आजीचं अंत्यदर्शन घेतलं आणि आम्ही दोघांनी आजीचा अंत्यसंस्कार केला. तिच्या चितेला अग्नी दिली, कारण आजीची अशी इच्छा होती की तिच्या कुटुंबातील कोणीतरी तिचा अंतिम संस्कार करावा. कदाचित आजीला माहीत होतं तुम्ही नाही जाणार, म्हणून ती मुलाने नाही तर कुटुंबातील सदस्याने अंतिम संस्कार करावा असं सांगितलं होतं. वृद्धाश्रमातील सर्वांनी आम्हाला आजीची गोष्ट सांगितली. आजीने तुमच्यासाठी काय काय केलं आणि तुम्ही आजीबरोबर काय केलं ते सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं. मग आम्ही ठरवलं की शाळेच्या फंक्शनमध्ये हा परफॉर्मन्स सादर करायचा, तुम्हाला तुमची चूक दाखवून द्यायची.
हे सगळं ऐकून मिहीर पूर्णपणे हादरून गेलेला असतो. त्याला काय बोलावं हे कळतच नाही. पार्थ म्हणतो, बाबा तुम्ही आजीबरोबर केलं तेच तुमच्याबरोबर घडणार. तुम्ही जे केलं ते तुम्हाला भोगावंच लागेल. प्रज्ञा म्हणते, जसं तुम्ही आजीला वृद्धाश्रमात ठेवलं तसं आम्ही तुम्हालाही वृद्धाश्रमातच ठेवू. मिहीर गुडघ्यावर बसतो आणि हात जोडून ढसाढसा रडू लागतो. त्याला कळतं की आज आपण किती मोठी चूक केली आहे. पार्थ म्हणतो, बाबा आता रडून काही फायदा नाही. आजी गेली हे जग सोडून. तुम्ही जर तिला अग्नी दिला असता, तिच्यावर अंत्यसंस्कार केले असते तर तुमचे सगळे पाप धुतले गेले असते. परंतु आता तुम्ही केलेलं हे पाप आयुष्यभर तुमचा पिछा पुरवणार, तुम्हाला कधीही सोडणार नाही. मिहीर ढसाढसा रडत असतो, परंतु प्रज्ञा आणि पार्थ त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपल्या खोलीत निघून जातात. ते दोघे आजीबरोबरचे आपले जुने फोटो अल्बम बाहेर काढतात आणि ते पाहू लागतात. आज आपली आजी सोडून गेली आहे म्हणून त्यांचे हे अश्रू अनावर होतात आणि दोघे रडू लागतात. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.